चालू भीमाशंकरला. कुठल्या तुम्ही? लाखनगाव. मग तुम्ही नाशिकचे काय? मग आंबेगाव. आज लय स्ट्रगल झालेलं आहे. मंदिराची बॅक साईड आहे आणि मंदिर इकडे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना आम्ही चालू भीमाशंकरला. आम्ही आता ना बरोबर इथं आपलं दरवेळेस आपण नाश्ता करायला तिथं थांबलो आम्ही. बॉक्समध्ये नाश्ता केला सिद्धेशन मी. पुढायचं आम्हाला भीमाशंकरला. पहिले चाकणला येतो पर्यंत एवढं खड्डं होतं ना, ट्रॅफिक होती माहिती का. हवा कमी याच्यात राव. या टायर हवा कमी जरा, हवा भरा लागेल. हा पुढं 32 भरा, मागे 29 करा. हा हा बाई हवा भर ना आमची, जाऊ दे ना आम्हाला. हे सगळे गरीबी आलेली आहे आपल्या. तुम्ही इथलेच आहे भाऊ ना? इथलेच आहे बोरवाडी. ही बोरवाडी लागली ना. हिची पण हवा कमी रे. सगळं चेक करू. आता मी ना गोडेगावच्या पुढे आलेलो आहे. इथून पण येऊन 40 किलोमीटर अंतर भीमाशंकर. पण नेमकं आहे ना 10:30-11 वाजेपर्यंत चालू आहे वाटतं. ते आम्हाला जुगाड करायला ना काहीतरी. याला डाटा पाहिजे त्याला. इथं मॅक्सिमम 20 मिनटं झालो असो आम्ही. 20 मिनटात मग ड्रोन बिन फ्राय केला आधी इथं. म्हणलं चहा पिऊन जाऊ. या साईडला आलं ना पावसाळ्यात नाही का काहीच वाटत नाही. निवांत जाते बघत नाही का. इकडं पुढं आहे ना, इथं रिहेबी गाव आहे नाही का. इथं मी एकदा ड्रोन उडवला होता. असला भारी व्ह्यू आलता ना बाई. ते फुटे टिकीट आलं मागून चुकून. पण इथं म्हणजे असं दुखा आलते नाही वरती अशी. इथून नाही का समजणार तुला. आपण वर गेलो ना वर एकदम नाही का असं काटानी, मग ते समज बरोबर तुला सांगतो लोकेशन. हा तसं तर अजून आलं ना आपण ड्रोन उडून एकदा लय भारी राव. इथूनच उडवलं नाही वरून उडवलं. हा अरे लय बस वाटतंय. समोर अजून वर जसं वर जाईन ना असं दुःख असं येतात. असं वाटतं डोक्याच्या वर ड्रोन गेलाय माहिती का. एवढं भारी वाटतं. स्पॉट आहे माझा इथं थांबायचा. इथं हॉटेल नित्यानंद. इथं मागं असं पण टेंट टाईप बनवले त्यांनी बघ. पहिल्या वर्षी आलं ना इथं टेंट होते अख्खे. दुसऱ्या वर्षी ते बनवलं त्यांनी आणि हे बंद केलं. पण इथूनच खरा व्ह्यू आहे. आणि भजी खाल्ली मस्त इथं. बघ समोरचे ना डिंबीदारात दिसतं बघ. दिसलं बघ अख्खा क्लिअर दरवाजा दिसतो इथून. ना 12:30 वाजले आम्हाला. आम्ही लवकर गेलो असतो बरोबर. आम्ही टाइमपास करत चाललो आता. त्याला क्लायमेट एवढं भारी ना, थांबूशी वाटतं माहिती प्रत्येक जागेवर. तेवढा आहे लई सही दिसत रे. आम्ही ड्रोन पण उडवला मागे ते भजी खाली तिथे ड्रोन फ्लाय गेला. त्याचं लोकेशन कुठे अजून थोडं पुढे आहे का? 8 किलोमीटर. हो इथं वर आलोय. भेटला आपला कार्यकर्ता. पहिले म्हणतो वर जाता येत नाही तिकडं. 11 नंतर पास आहे जाता येत नाही म्हणते. पास आहे राईट. कोंडवळच्या अलीकडे थांबवतात बराच. किमान ते कोंडवळ पण जाता आलं तर पाहिजे होतं ना आपल्याला. हा
तेवढं झालं असतं बरे झालं असतं. हाय कोण तिथं कार्यकर्ता आहे कोण? इथं वर आलो आम्ही. क्लायमेट चेंज लई झालं. दुःख बी का अक्षीकडे इथं थोड्या वेळ पाऊस पडतोय थोड्या वेळ दुःख पडतोय वाऱ्यात परत जातं क्लिअर होतंय. इथंच गाडी पार्क केली आम्ही. होय आपले सगळे युट्यूब इंस्टाग्राम युट्यूब बघतात सगळी. साहेब करा ना काहीतरी ऍडजस्ट. इथून पुढं लय लांब द्यायला लागला मला. तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतो मी. कुठल्या तुम्ही? लाखनगाव. मग तुम्ही नाशिकचे काय? मग आंबेगाव मध्ये हा का? मग त्या बाउंड्रीला आणि तुम्ही पारगाव. कुठं पारगाव? हा जवळच तुम्ही इथलेच. मग तुम्ही काय इथले आंबेगाव तालुक्यात लागले तुम्हाला. मग हा दुःख रावलं इथं. इथून जाता येणार ना वर. आता आपल्या दुसरीकडे मुलाखत घ्यायला लागेल तुला. याचा कंटेंट आहे मा नाहीये. मी आलो फिरायला हा या चॅनल तो. अशा बस मध्ये जायला लागतंय. बस इथे तिथं होतात त्यात लोक बसून. काय करायचं? 2 वाजले आम्ही थांबलो इथं 4थ्या पार्किंगला. अजून इथं पुढं 3 पार्किंग आहे. तिथं परत अडवण्याचं वाटलं तर मग आता आम्ही सोल्युशन काढतो इथून. होमगार्ड लोकांना म्हणते पोलिसांना म्हणलं सोडा 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 सोडतीन पण पुढे अडवतीन रे परत. हा तिकडे व्हिडिओ चालू आहे तिकडं. आता लय स्ट्रगल झालेलं आहे. 4 जण बसलोय. चला सिद्धेश होय जा असं कोणतरी बघ तुला बरोबर बातमी सांगायला. ते नाव नाही रे इथं. ते पहिलं होतं ते. हा हा कोण? हा का बघ व्हायची ते किती मागून चालू आले रे. आम्हाला नेमकं राईटला साईडला यायचं लेफ्ट साईडला. आता आखी करत चालली मंदिरात. इथे ड्रोन फ्लाय गेला तर काहीच कळायचं नाही आता. तर अख्खं दुःखच आहे. आज लय स्ट्रगल झालेलं आहे. मंदिराची बॅक साईड आहे आणि मंदिर इकडे आहे. भेटला कार्यकर्ता आम्हाला एक अजून तिथलं आहे पेड्यावालाचे. बिझनेस प्रमोट करू. 2000 years later. शेवटपर्यंत कोण भेटलाच नाही आला. पहिल्यांदा असं झालं की कोण आजपर्यंत भेटलं नाही भेटलं. ज्याला विचारलं त्यांनी प्रत्येकाने दिलेली आतापर्यंत. पण यांचं नेमकं आहे ना वाद चालू वाटतं त्यांचा. खेड तालुका आंबेगाव तालुका मंदिराचं काम चालू त्यामुळं त्यांनी बाईट नाही देत. ठीक आहे बराच वेळ थांबलो राव. 1.5 तास थांबलो मी. 1.5 तास जवळपास 4 वाजले. आता चाललोय घरी कठळून. कसं वाटतंय? दुसरी गाडी बघायची गाडीपर्यंत पोहोचायचं. आता मंदिरापासून आमच्या गाडी जवळपास 4 किलोमीटर लांब आहे. संघर्ष गाडी बघतोय. ते आमच्या दोघं सोबतचे ते गाडी बघतात ते लोकल इथली. मग ते आम्ही जाणार इथून 4 किलोमीटर. लोक आपण येच येणार रे. परत जाईन आपल्या तिथे दोघांना घेऊन येईन. मग यांना आम्ही दोघांना खाली सोडणार असं करणार. आम्ही 3-4 बदलत आलो होतो इथं. त्या 2 व्हीलर पर्यंत सोडता यांना. जाम गार वाजतंय बाई. गाडी बसून दे एस लावतो. पाय डाय सुन झाले माहिती का त्या गार वाजून वाजून.
बसा चला आता काय तुम्हाला खालीच वाटतं ना हा तिथंच हॉटेल तू काय दिसतच नाही रे काय हा त्या पोरांना कसं आणलं कळलंच नाही त्याला रस्ता माहिती होता ना रुटीन आहे त्यांचं. जवळ आलो कळलं मला रे आम्हाला इथं ओके आलं 2-4 दिवसांनी फोन कर हा जाऊ का हा पोर होती म्हणून जरा थोडं तरी बरं वाटलं माहिती का नाही तर फुल स्ट्रगल झालं होतं आमचं इथूनच इथून जायची पण हालत बेकार होती आवाज बाई झोप आलं दिलं 36 किलोमीटर आम्ही खाली आलेलो आहे तोंड दुखलं माझे चहा प्यायला थांबलं रात्री आणि हो चहा घेत आहेत थांबला आम्ही घर आहे छोटंसं चहा पिऊ म्हणलं मोकळं जाऊ काय वाईट झोप यायला लागली होती मला 1.5 तास लागतो 36 किलोमीटर होतं आता इथून बरंच लांबी वाटतं 70 किलोमीटर असं नाही